रात्र मध्य पहाटे प्रहरी धरणी कंपन पावनी रात्र मध्य पहाटे प्रहरी धरणी कंपन पावनी त्याची साहून लागे दयाला मी कोंबडा सागरी दुनियेला हा कोंबडा सागरी दुनियेला पावरी धरणी कंपन पावरी महाट पाली धरणी कंपन पावरी त्याची साहून लागे दयाला मी कोंबडा सागरी दुनियेला मी कोंबडा सागरी दुनियेला रात्र मध्य पहाट प्रहरी धरणी कंपन पावली रात्र मध्य पहाट प्रहरी धरणी कंपन पावली त्याची साहून लागे दयाला मी कोंबडा सागरी दुनियेला मी कोंबडा सागरी दुनियेला मथुरे नगर दिसे सुंदर मथुरे नगर दिसे सुंदर मथुरे नगर दिसे सुंदर मथुरे नगर दिसे सुंदर तेथे राजा उग्रसेन राज्य हा करणार 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 राज्य भांडाले आनंदात 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 राज्य भांडाले आनंदात
माझा पिता उग्रसेन त्याला कैद करून मनगडाच्या जोरावर मथुरेचा राजा झाला देवाधिकारा दरारा बसून कित्येक राज्य धुळीस मिळवले. मल्लयुद्धाच्या जोरावर किती शूरवीर योद्धे माझे सेवक बनवले. माझी लाडकी बहीण देवकी तिचा विवाह सुरच्या नगरीचा राजकुमार वसुदेव त्याच्याबरोबर मोठ्या थाटामाटात संपन्न झाला आणि त्याच वेळी आकाशवाणी झाली. मूर्ख कौसा सावध हो, सावध हो. देवकीच्या पोटी येणारे आठ अपत्य तुझा नाश करेल, तुझा वध करेल, तुझा पिता निश्चित. त्या क्षणी वसुदेव देवकीला बंदी केले. त्यांची झालेली 7 अपत्ये जगभर फिरून ठार केली. 8वा अपत्य एवढा कडेकोट बंदोबस्त असताना गोकुळात गेला कसा. त्यासाठी कित्येक मायावी राक्षस धाडले. यश अजून आता लाभलं नाही. आता एकच उपाय. कोण आले रे तिकडे? तुमच्यावर एक कामगिरी आहे. माझा विश्वासू मायावी राक्षस याला जाऊन सांगायचं की तू वाघाचे रूप घेऊन गोकुळात आक्रमण करायचं आणि त्या काळ्या कृष्णाचा वध करायचा. जा हा निरोप देऊया.
ध्यास मुरलीचा लागला रे मोहना ध्यास मुरलीचा लागला रे मोहना गोलोकापासून एकत्र आपण संगत खेळते आलो रे भीतीचे तोरण शापाचे कारण त्यामुळे विभक्त झालो रे त्यामुळे विभक्त झालो रे त्यामुळे विभक्त झालो रे गोलोकापासून एकत्र आपण संगत खेळते आलो रे भीतीचे तोरण शापाचे कारण त्यामुळे विभक्त झालो रे त्यामुळे विभक्त झालो रे त्यामुळे विभक्त झालो रे हातात वेळी गाडी तो
सकाळच्या पहाटे कोंबड्याने बांग दिली. गवळी राजा जागा झाला. दूध काढून माठ भरले. माझ्या सासूबाई बोलल्या, करताना ग गाई, शेजारची नंदा बाजारी जाई. पहाट झाली. डोईवर घेतले माठ. मुक्याने भरला यमुनेचा घाट. शृंगार करून चालले मी बाजाराची वाट. यमुनेचा बाजार म्हणून मी नदीमधून केला सुरुवात. चला सर्व मिळून करूया आता. उघडली गोट्याची कवड, भरल्या दुधाच्या घागरी. उघडली गोट्याची कवड, भरल्या दुधाच्या घागरी. मला यायचे मथुरे बाजारी. साडी नऊवारी चला साडी नऊवारी घेतले दूध चालले बाजाराला. आपण साऱ्या पोरी मिळून बाजार निघालो खऱ्या, पण एकले तुझं वाटतं काय का? अगं मी तर नवीनच आहे बघ, त्यामुळे मला काही बाजाराचा रस्ता माहित नाही बघ. मग आता काय करायचं ग? अगं त्या वरच्या आली मावशीला हाक मार पाहू. हो मावशी. अगे मावशी, का ग पोरीनो? घेते ना बाजाराला. अगं रात्री तुम्ही साऱ्या पोरी मिळून दही दूध घेऊन मथुरेच्या बाजारात निघालात. अगं रात्री अर्ध्यावट गेल्यानंतर तुम्हाला ह्या म्हातारी मावशीची आठवण कशी बरं झाली? मावशी काय करणार, ह्या नवीनच पोरी आहेत बघ. अगं राधे यावंच लागेल का? हो ग मावशी. राधे माझं बाळ अडतोय. दूध पाजते, शांत झोपवते, मग येते बघ तुझ्या सोबत जाणार.
मोरेच्या मला आले माझ्या ध्याना, आले माझ्या ध्याना, आठवण आली का राधेला, आले माझ्या ध्याना, आले माझ्या ध्याना, आठवण आली का राधेला, सांग शृंगार नटल्या गोरी जाती मधुरीला, मोठी म्हातारी सोबतीला, मोठी म्हातारी सोबतीला, आले माझ्या ध्याना, आले माझ्या ध्याना, आठवण आली का राधेला, आले माझ्या ध्याना, आले माझ्या ध्याना, आठवण आली का राधेला, गोरी जाते गोरीला, मोठी म्हातारी
अडकले. मावशी थोडं दिसत कशात? अगं मी की नाही करपुळीच्या भोगद्यात अडकली. काय मावशी? पोरू ना इकडे या. पोरू लोक करपुडे बघतो एवढा मोठा नाही मेली मावशी एवढी कशी अडकली? मेली दिसत नाही कशी अडकली ती. काय मावशी करपुडेचा बघतो एवढा मोठा आणि तू मेली एवढी. हे बोलतेस घे थांब नंतर बघून घेतो उडव तुझा डांबा. आता बघ मग काय जरा माझ्या मेली नो हात थांबा. पाय सुद्धा जरा मावशी लाकडी वाटतं. मेले आकडी नाही मी वाकडी झाली. करते. अगं पूर्ण मध्ये गाठ मारली. काय? मेलीनं माझ्या पदराला गाठ मारली. मावशी असं बोल ना. थांब सोडवते. मेली भलते ऐक तर मी काय करू? सोडवली. अगं पोरीनो काय ग मावशी? तुम्ही बाजारी चाललात ना? हो मावशी. हो मावशी. अगं पण आई नेहमी काय म्हणते? काय म्हणते मावशी? काय म्हणते मावशी? अगं आई म्हणते मुलगी घराबाहेर पडली की तिनं तिचं काम झाल्यावर वेळेत घरी यायला पाहिजे. कसं काय का मावशी? अच्छा का गे मावशी म्हणजे तुम्हाला आजकालच्या पुरींना काय माहितीये नुसतं मोबाईल लावून सायरिंग करून मारायची. आमच्या जमात कसं होतं माहितीये का? अगं मुलगी जन्माला आली बाप खुश होतो. बाप म्हणतो पहिली बेटी धनाची बेटी. मग तिला घोडा करून अंगा खांद्यावरती खेळवतो. जसजशी मोठी होते तस तशी तिची इच्छा पूर्ण करतो. बापाची इच्छा असते आपली मुलगी झाशीसारखी लढावू आणि जिजाऊ मातेच्या विचारासारखी व्हावी. तीच मुलगी पुढे जाऊन आई होते. जिच्या हाती प्राण्याची दोरी तीच जगाला उद्धारी अशी आहे आमच्या स्त्रियांची थोरवी. सुस्वागतम. आपल्या समोर सुरू असलेल्या हा कार्यक्रम आलेला बक्षीस सौभाग्यवती सुनीता सूर्यकांत पडवळ राहणार गाव कोळंबे यांच्याकडून गवळींसाठी 201 रुपये. राजू कृष्णा वेद्रे खाणार तळेकांटे यांच्याकडून गवळींसाठी 200 रुपये. रवींद्र माटळ राहणार गुहागर गाव आडूर यांकडून छोटी गवळींसाठी 100 रुपये. तसेच प्रकाश इंदलकर यांकडून मावशीच्या गाण्यासाठी 201 रुपये. त्यांचं असं म्हणणं आहे की ते गाणं पूर्ण झालं पाहिजे म्हणजे वन्स मोर. तसेच हर्षद सूरज विश्वास राहणार कलंबडे चिपळूण यांकडून लहान गवळण नाव ओवी सुशांत गावडे यासाठी 201 रुपये. या सर्व बक्षिसात्यांचं आम्ही श्री नवलाई नमा मंडळ देऊळी रत्नागिरी अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आले माझ्या ध्याना आठवण आली का राधेला. आले माझ्या ध्याना आठवण आली का राधेला. साधा शृंगार नटल्या मोरी जाती मथुरेला. मावशी ही म्हातारी सोबतीला. मावशी ही म्हातारी सोबतीला. मावशी म्हातारी सोबतीला. मावशी म्हातारी सोबतीला. बरं गाडी ही बार मी तले भाटके सोन्याल. रेतले पाटके सोन्याल. रेतले पाटके सोन्याल. हळूहळू येते खांदा सोडीनो आधार कमरेला. हळूहळू येते खांदा सोडीनो माझ्या आधार कमरेला. साधा शृंगार नटल्या मोरी जाती मथुरेला. मावशी म्हातारी सोबतीला. मावशी म्हातारी सोबतीला. मावशी म्हातारी सोबतीला.
अगं पोरीनो, काय गं मावशी, तुम्ही शिंगार केलात, थाट केलात आणि बाजारी चाललात ना ग. हो मावशी. अगं मी म्हणते, कुणी घेतलं असं ताक, कुणी घेतलं असं लोणी, तर कुणी घेतलं असं दही, अशा करून तुम्ही बाजारी चालल्यात ना ग. अगं पण मी काय म्हणते, काय गं मावशी, तुम्ही बाजारी चाललात ना, मग माझ्या बालमित्रांना छान सुंदर असा समजेल असा एक संदेश द्या की. आमच्या कोकणात आमराईच्या वनात कोकणचा मेवा त्याला म्हणतात करवंद. आम्हा अडवतो नंदाचा मुकुंद. दया दुधाचा व्यापार हाच माझा छंद. वा 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 वा. अगं हे छोटी अशी पुढे तू या बालमित्रांना एक छान असा संदेश दे की. समुद्र त्याचे ज्या समुद्रात ते रत्नागिरी, ज्या समुद्रात माझं गाव ओळखलं. खाली कर ज्या समुद्रात मोती मिळे, ज्या समुद्रात मोती मिळे त्याचे रत्नागिरी नाव. ज्या समुद्रात मोती मिळे त्याचे रत्नागिरी नाव. निवळी माझं गाव, ओवी माझं नाव. घेतले दूध चालले तसा राजाने पटकन सांगितलं, त्याला झटकन कळलं आणि हे आपली गुणगुण 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 आता सांगितलं माहीत वरती करते. आता तू ये पुढे. शिवाजी महाराजांनी गड जिंकला तो रत्नागिरीचा किल्ला जयगड. सर्वांनी विचार केला, बाजारी जाण्याची धडपड. दूध घेतले विक्रीला, यमुनेचा घाट अवघड. कट्ट कट्ट कसला एकदम कट्ट. तुला समजलं पाहिजे. गोळ्यातला गणपती गोळ्यात गेला. हीच ती परमेश्वराची लीला. राधा पौर्णिमे निघाला, चला जाऊया व्यापाराला. सर्व मिळून विचार केला, जाऊया आपण बाजाराला. घेतले दाग, चालले बाजाराला. कडेकपाली सह्याद्री सुंदरी, कडेकपाली सह्याद्री सुंदरी. वाहतो जरा मार्लेश्वर, भक्त जण बोलती. हर हर मार्लेश्वर, हर हर मार्लेश्वर. दया दुधाची माठ घेऊन डोईवर. बाजाराची वाट चाललो बराबरी. अगं मावशी, तू आम्हाला संदेश विचारला, तू पण या बालमित्रांना संदेश दे ना. त्या म्हातारी मावशी द्यायलाच पाहिजे का गं मावशी. हा एक तर बाईकच्या जवळ ये. मला काही गरज नाही माहिती. आवाज येत नाही. आता येतो का आवाज. बाईकच्या जवळ ये. तू चालू कर रे बा. आता येतो आवाज. याची तुला फुकट दिली. हॅलो 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 हॅलो. ऐका हा. महाभारतात युधिष्ठिराने सत्य सांगितले आहे. महाभारतात युधिष्ठिराने सत्य सांगितलं आहे. मरायचं सर्वांनाच आहे, पण मरावं असं कोणालाच वाटत नाही. आता जगच वेगळं बदललंय. अन्न सर्वांना पाहिजे, पण शेती करावी असं कोणालाच वाटत नाही. झाडं सर्वांना पाहिजेत, पण झाडांची सावली कोणालाच आवडत नाही. पाणी सर्वांना पाहिजे, पण पाणी वाचवावं असंही कोणालाच वाटत नाही. सुना सर्वांना पाहिजेत, सुना सर्वांना पाहिजेत, पण मुलगी जन्माला यावी असं कोणालाच वाटत नाही. असं कोणालाच वाटत नाही. पावर
मग आता जाऊया काय बाजारी? हो मावशी. हो काय मावशी? हे गाणं म्हटलं तू येशील माझ्यासोबत? हो मावशी. म्हणून मी? थांब रे दादा, मी गाणं म्हणते माझ्या बरोबर होते. बघ दर्शन लागलं. हॅलो. अगं शालू, अगं शालू, अगं शालू झोका दे गो मैना, 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 झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, पुरी काय आली विसरू नको मैना, पुरी काय आली विसरू नको मैना, पुरी काय आली विसरू नको मैना. आपल्या अशा आशा करता तुम्हाला माहितीये का ही शालू कुठपर्यंत पोचली ती? नाही मावशी. पण तुम्ही मोबाईलवर काय बघित असता? नुसत्या गुलू 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 करत असता. आता तू म्हण बघू गाणं एक छान सुंदर असं. हा मावशी, तुम्ही नाचारा बाई, मी म्हातारे जमले, मी बघते कसे नाचतात तुम्ही. हॅलो. हा माथेला माझा बळा, हा रंगा भाई अंबरीला, हा माथेला माझा बळा, केसरी रंगाची काळी फुले अंगावरे, नक्षीदार चित्रांची दोरी पाठवरे, गजरा बोलिका आज लोके काठ, गुलाबी गानावरे दोन करी आहे भीत, नयनी शोभिवंत काजल डोळ्यात, आता
ताईने मला नाव घ्यायला सांगितलंय आणि नाव कोणाचं घ्यायचं आहे? कोकणची कला याच्यावरून. आणि नाव घ्यायचं आहे सोहम संजय गोरगले. बरोबर ना ताई? घरी गेलं की काय? आता माझं नाव फुकट जायचं. नाव घेते. कोकणी परशुरामाला कोकणात रंगली ही नमन कला. कोकणी परशुरामाला कोकणात रंगली ही नमन कला. वंदन करुणी नटेश्वराला आशिष दे सोहम बाळाला. हाके मारली धरणीने आले ब्रह्मपुरी ग. ब्रह्मदेव इंद्र शंकर आले क्षीरसागरी ग. कंस राजा तो मारला विघ्नाए आले मारी ग. कंस राजा तो मारला विघ्ने आले मारी ग. हाक मारली धरणीने आले ब्रह्मपुरी ग. ब्रह्मदेव इंद्र शंकर आले क्षीरसागरी ग. कंस राजा तो मारला विघ्ने आले मारी ग. कंस राजा तो मारला विघ्ने आले मारी ग. हाक मारली धरणीने आलो ब्रह्मपुरी ग. ब्रह्मदेव इंद्र शंकर आले क्षीरसागरी ग. कंस राजा तो मारला विघ्ने आले मारी ग. कंस राजा तो मारला विघ्ने आले मारी ग. धरणी माता रूप घेऊनी देवाकडे आली. कंस राजाच्या भीतीने प्रजा जन घाबरली. प्रजा जन घाबरली. कंस राजाच्या भीतीने प्रजा जन घाबरली. धरणी माता रूप घेऊनी देवाकडे आली. कंस राजाच्या भीतीने प्रजा जन घाबरली. कंस राजाच्या भीतीने प्रजा जन घाबरली. कंस राजाच्या भीतीने प्रजा जन घाबरली. आठवा अवतार घेतला देवते उतरी ग. आठवा अवतार घेतला देवते उतरी ग. मातला विघ्ने आली मारी ग. कंस राजा तो मातला विघ्ने आली मारी ग. हाक मारली धरणीने आलो ब्रह्मपुरी ग. ब्रह्मदेव इंद्र शंकर आले क्षीरसागरी ग. कंस राजा तो मातला विघ्ने आली मारी ग. कंस राजा तो मातला विघ्ने आली मारी ग. ज्यावेळी भूमीवरती अनर्थ मांडला त्यावेळी मी देवांना सांगितले, देव तुम्ही घाबरू नका. मी यादव गोकुळात जन्म देऊन दुसऱ्यांचा संहार करेन. त्याच वेळी यम, वायू, इंद्र व अश्विनी कुमार पांडव झाली. देवकी विंदकी झाली. ज्यावेळी बलिपत्र शेषाने संघर्ष केला तोच मी 8वा अवतार धारण केला. बोला कुंडलिकावरती. हरी विठ्ठल. माझ्या संधी सवंगडी अजून आले कसे नाही. प्रथम त्यांना ठाक करून पाहतो. अरे रे पेंड्या, अरे रे शिरामा. आलो तेव्हा आलो देवांची
हात ऐकता कानाने देवाची हात ऐकता कानाने मन भरले काही भरले मधुर स्वराने मन भरले काही भरले मधुर स्वराने देवाची हात ऐकता कानाने मन भरले काही भरले मधुर स्वराने मन भरले काही भरले मधुर स्वराने गोकुळातल्या बाई सोडल्या तरण्या गुंजवनात मुरली गेले स्वर ऐकून कोकिळा गाई स्वरात पण भूते पाऊल घालणारे नाही मन भरले काही भरले मधुर स्वराने मन भरले काही भरले मधुर स्वराने देवाची अरे कन्या, अरे सीतामा, 1660 गोपिकांचा मेला थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चाललाय. त्यांचा रस्ता प्रतिबंध करणे ही कामगिरी तुमच्यावर सोबत आहे. येतोच मी. अरे ही अक्कल काबीज करतो मग मी. अरे गमल्याने कुटाच्या घाटावर बाजारी जायला फार उशीर झालाय बघा. अगं चला लवकर जाऊया. अगं जाताना मनाची आरोळी द्या बघून. अरे मावते आपण मध्ये आला. मावशी मारू का मी पण मामा काढते हे मावते मला बाजारी जाता येणार नाही बघ. अरे काय रे. अगं आमचा देवांचा हुकूम आहे का असं म्हणताय. अगं पोरीनं आपण देवांना